हॅलो मित्रांनो, तुम्हाला पहिले मी माझी आजची पोझिशन दाखवतो. एकदा रिफ्रेश करतो. तुम्ही बघा 3161चा प्रॉफिट आहे. अगर तुम्ही माझा शॉर्ट्सचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला तिकडे 3340 रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट दिसला असेल. जो दुसरा 180 रुपये लॉस दिसतो आहे ना, तो मी आता एंट्री घेतली. ते दोघांबद्दल सांगतो मी एंट्री का घेतली आणि कशी घेतली. ओके, अगर आपण चार्टवरती जाऊन बघू ना, अगर मिड कॅप निफ्टीचा अगर मी चार्ट ओपन करतो आहे, ठीक आहे, तर एक प्रत्येकाचा माइंडसेट असतो. हे बघा, आता ऑपरेटर लोक समज आपणच ऑपरेटर असतो आणि आपण फ्रायडेला इथे एंट्री घेतली असेल बरोबर, डाऊन साईडला एकदम, आणि मोठा गॅप अप झाल्यावरती आपणसुद्धा एक्झिट माना बरोबर. ऑपरेटरने मग वरती टॉपला जसं प्रॉफिट बुकिंग करतं ना, तसं ते मार्केट डाऊन साईडला देतं बरोबर. तर त्या हिशोबाने अपसाईडला पण गेलं असतं, पण अगर अपसाईडला जायचं असतं ना, तर तो ना हे सुरुवातीला रेड कॅन्डल नसेल बनत, त्याने ग्रीन कॅन्डल बनवून वरती गेला असतं. जसं त्याने अगर 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती आलं ना, मी तुम्हाला सांगतो मी एंट्री कुठे घेतली. वरच्या साईडला जसे 50%च्या आसपास आलं ना, मी माझी एंट्री घेतली आणि माझा एस एल एकदम लहान होता. माझा एस एल फक्त हाच होता, ठीक आहे. आणि ह्याच्या अगेन्स्टमध्ये माझं टार्गेट थोडं मोठं होतं, पण मी माझा टार्गेट प्रॉपर टार्गेट घेऊन निघालो. पण मला ॲक्च्युली थोडे जास्त कमवायचे चान्सेस होते. 7,000च्या आसपास मी आरामात अर्न केले असते, पण मी का नाही केले. अगर ट्रेड बरोबर मार्केट गेलं असतं ना, तर मी नक्की होल्ड केलं असतं वरच्या साईडला. कारण हे मार्केटने मोठं गॅपअप झाल्यानंतर जास्त खाली येऊ शकत नाही, त्याच्यानंतर ते रिव्हर्स होऊ शकतं. त्यामुळे मी माझा जो होता 1:4चा जो टार्गेट होता, तो मी जसं मला मिळाला मी तशी माझं पोझिशन एक्झिट केली, ठीक आहे. जशी मला एंट्री इथे मिळाली, माझा एस एल हाच होता, ठीक आहे. थोडासा वरती ठेवलेला जेणेकरून ही कॅन्डल तर आरामात टच होईल, त्याच्यावरती थोडंसं एस एल होता आणि तिथूनच मग मार्केट बऱ्यापैकी खाली आलं, ठीक आहे. आणि माझं टार्गेट नाही म्हटलं तर इथे येऊपर्यंत माझं टार्गेट कंप्लीट झालं. कारण डीके एवढा फास्ट होता ना, त्याच्यामुळे प्रॉफिट थोडं फटट झालं. जसं प्रीमियम खूप हाय मी आधीच सांगितलं आहे, ठीक आहे. जसं प्रीमियम हाय असल्यामुळे डीके खूप फास्ट होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे मला ऑलमोस्ट 3 मिनटामध्ये तुम्ही बघितलं असेल शॉर्टमध्ये, अगर नाही बघितलं असेल तर नक्की बघा. तुम्हाला एंट्री पण दाखवेन, एक्झिट पण दाखवेन. तसं 3 मिनटामध्ये माझा प्रॉफिट बुक झाला. मी प्रॉफिट बुक केलं, त्याच्यानंतर मी ट्रेड नाही घेतला. पण दुसरा ट्रेड कुठे घेतला माहिती आहे, 15 मिनटाच्या कॅन्डलवरती हा एम पॅटर्न बनवला आहे ना, मार्केटवरती गेला, खाली गेला, त्याच्यानंतर एक वरती जाऊन एक हॉल्ट कॅन्डल बनवली आणि त्याचा ब्रेक केला बरोबर. जसं ब्रेक केला ना, मी माझी एंट्रीकडे घेतली आणि माझा एस एल हाच होता, ठीक आहे. जसं तुम्ही बघाल त्या ह्याच्यामध्ये फक्त मला 180 रुपयाचा लॉस झाला, कारण मी आउट ऑफ द मनी सेल केलेला. 11,725चा मी कॉल सेल केलेला, त्यामुळे ते एका कॅन्डलमध्ये आलं ना तरी मला जास्त लॉस नाही झाला, ठीक आहे. आणि माझा माझा फक्त ह्याचा लॉस मॅक्झिमम 200 ते 300च्या आसपास होता आणि प्रॉफिट 1000 रुपयाच्या आसपास होता. त्याच्यामुळे मी हा ट्रेड घेतला, कारण एक इझी सेटअप दिसत होता. माझा आवडता एक खाली गेला, एक हॉल्ट कॅन्डल बनवली आणि त्याचा लो ब्रेक केला, ठीक आहे. त्यामुळे मी माझी एंट्रीकडे घेतलेली. पण ठीक आहे, तो एस एल गेला आणि काय फरक पडत नाही, कारण 180 रुपयेच गेले एस एलमध्ये, ओके. तर टोटल फायदा माझा 3160 रुपये झाला. तर तुम्हाला पहिली एंट्री दाखवतो, अगर तुम्ही शॉर्ट्स बघितला नसेल तर. अगर मी ऑर्डर बुकमध्ये येईन ना, जो पहिला कॉल सेल केलेला मी, तर त्याचं तुम्ही बघाल 9:17 माझी एंट्री झाली आणि माझी एक्झिट बघाल 11,775चा कॉल, तर त्याची एक्झिट आहे 9:20 आणि 0.46 म्हणजे ऑलमोस्ट 3 मिनटामध्ये मी माझी एक्झिट केली. आणि हा तुम्ही शेवटचा बघत असाल 11,725चा मी कॉल सेल केलेला 2:13 आणि त्याची एक्झिटच होती 2:16 एक्झॅक्ट 2 मिनटाचा टाईम होता, ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त काय मला ह्याच्यामध्ये थोडा जास्त मला लॉस द्यायचा नव्हता दुसऱ्या ट्रेडमध्ये, म्हणून मी फक्त छोटासा असा एस एल होता, त्याच्यामध्ये मी एंट्री घेतली. आणि आता परत ठेवलं असतं तर ऑलमोस्ट बघा 750 रुपये आलेच असते आता परत. पण ठीक आहे, होतं. आज ते मला मिळाले नाही. अगर मिळाले असतं तर 4,000च्या वरती मला प्रॉफिट झालं असतं, 4,500च्या वरती, ओके. आणि आता आपण बघूया उद्या आपल्याला काय ट्रेड मिळू शकतो. आणि उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी, तर फिन निफ्टीमध्ये पण आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. कोणते 3 सीन होते पहिले मी तुम्हाला सांगतो. समजा उद्या गॅपअप झाली आणि सत्ता आली तर मार्केट कुठे जाऊ शकतं. गॅपअप झाली आणि दुपारपर्यंत काही निगेटिव्ह न्यूज असेल तर काय होऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे सत्ताने आली आणि गॅप डाऊन झालं तर काय होऊ शकतं, ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं आपण निफ्टीचं बघूया, ठीक आहे. निफ्टीला मी ऑलरेडी एक तुम्हाला लेवल दिसत असेल, मी एक लेवल दिलेला आहे, ठीक आहे. 23,112चा लेवल आहे. का ते सांगतो, कारण मार्केटने एकीकडे रेजिस्टन्स फेस केला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट खाली आलं आणि आज तुम्ही बघाल की मार्केटने त्याच रेजिस्टन्सला सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेला. हे बघा, आज मार्केटने एक क्लिअर मोमेंटम नाही, एक खूप मोठा गॅपअप झाला, त्याच्यानंतर एक वन वे मोमेंटम नाही दिली. जिथे ओपन झाला त्याच ऑलमोस्ट तिकडेच क्लोज झाला बरोबर. तर उद्या एक थोडी मोमेंटम मिळायचे चान्सेस आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, समजा आता मोठा
फ्लॅट ओपन झालं किंवा थोडासा गॅप ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा. ग्रीन कॅन्डल तर जसं हाय ब्रेक होईल तसं आपण वरच्या साईडला जाऊ शकतो, ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही एक तुमचा लॉस फिक्स ठेवा आणि उद्या क्वांटिटी थोडं कमी करा. मार्केट जास्त वॉलेटाईल असेल तो समजा फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही 2000 रुपये अमाऊंट फिक्स केलं की मी ह्या लॉसच्या या अमाऊंटच्यावरती मी लॉस देणार नाही, तर त्याच्यावरती स्टिक करा. जसं 2000 रुपये झाले ना लॉसमध्ये, तर तुम्ही तुमची पोझिशन सगळ्या स्क्वेअर ऑफ करा आणि प्रॉफिट हा मॅक्झिमम घ्या उद्याच्या दिवशी, ठीक आहे. आणि 2000चा लॉस एकाच एंट्रीवर एकाच ह्याच्यामध्ये नका घेऊ. फॉर एक्झाम्पल तुमचा 2000चा असेल, जशी तुमची कॅपॅसिटी तशी समजा तुम्ही 2000चं हे करत असाल ना, तर कमीत कमी 3 ते 4 एंट्रीसाठी हा लॉस ठेवा, ठीक आहे. कारण मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे आपले 1-2 SL उद्या जाऊ शकतात त्याच्यामुळे. आणि त्याचप्रमाणे प्रॉफिट हे मॅक्झिमम घ्या उद्या, ठीक आहे. जसं उद्या आपलं गॅपअप झालं, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, मार्केटवरती जात असेल तर आपण वरच्या साईडला कॉल बाय करू शकतो किंवा पी सेल करू शकतो, ते आपल्यावरती आहे. तुम्ही जे काय करता ते करू शकता. SL थोडासा मोठा ठेवा, कारण काय असेल क्वांटिटी कमी करा आणि SL थोडा मोठा ठेवा, कारण काय असेल उद्या मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे एक SL जायचे थोडे चान्सेस असतात उद्या, ठीक आहे. आणि समजा दुपारपर्यंत मार्केटवरती जात असेल, रिझल्ट पण पॉझिटिव्ह आला तर मार्केट परत वरच्या साईडला जाऊ शकतं. आणि समजा उद्या मार्केटवरती असेल आणि दुपारी काय नेगेटिव्ह न्यूज आली तर उद्याच्या दिवसाचं ओपनिंग प्राईस आणि त्याचा लो मार्क करा. आणि वरून समजा उद्याचा लो ब्रेक होत असेल दुपारनंतर न्यूजनंतर, तर एक मार्केट डाऊन साईडला बऱ्यापैकी जाऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डाऊन साईडला पण उद्या एंट्री मिळू शकते आणि अपसाईडला पण एंट्री मिळू शकते, अपसाईडला ओपन झाल्यानंतर, ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे मोठा गॅप डाऊन झाला 23,112च्या खालती एकदम गॅप डाऊन ओपन झाला किंवा इथे गॅप डाऊन ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक झाला तर आपण परत एकदा एंट्री डाऊन साईडला घेऊ शकतो, ठीक आहे. आणि अजून एक तुम्हाला सिनारिओ सांगतो. गॅप डाऊन ओपन झाला आणि एक मोठी बुलिश ग्रीन कॅन्डल बनवूया, रिझल्ट काय चांगला असेल, परत ही सत्ता आली असेल आणि एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवून अगर हा लेवल ब्रेक करत असेल 22,112चा, तरीसुद्धा एक वरच्या लेवलला जाऊ शकतो. आणि त्याचं टार्गेट कमीत कमी 23,300च्या आसपास आपण ठेवू शकतो, त्याच्यावरतीच जाईल, पण कमीत कमी टार्गेट हा ठेवा, ठीक आहे. आणि उद्या आउट ऑफ द मनी अजिबात ट्रेड करू नका, कारण आउट ऑफ द मनीचा डीके हा एकदम फास्ट होणार आहे, ठीक आहे. आणि आता आपण बँक निफ्टीचा बघूया. बँक निफ्टीवर बघायला आज जास्त म्हणजे जिथे ओपन झाला तिकडे त्याने क्लोज दिला आहे, त्यामुळे उद्या थोडा चान्सेस आहेत. मी तुम्हाला फिन निफ्टीवर सांगणार, कारण फिन निफ्टीची एक्सपायर आहे तर मी स्वतः फिन निफ्टीमध्ये ट्रेड करणार. आणि तिघांचा सिनारिओ ऑलमोस्ट सेम आहे. फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप ओपन झाला, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक केला तर मार्केट वरतीच्या साईडला जाऊ शकतो. आणि दुपारपर्यंत काय नेगेटिव्ह न्यूज आली, त्याचा लो ब्रेक केला तर मार्केट एक बऱ्यापैकी डाऊन साईडला खूप चांगलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर दोन्ही साईडला उद्या आपल्याला ट्रेड मारायचे चान्सेस आहेत, त्यामुळे मॅक्झिमम प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करा उद्या, ठीक आहे. मोठा गॅप डाऊन झाला, 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, जसं त्याचा लो ब्रेक केला तर एंट्री घेऊ शकतो, पण 49,700च्या आसपास एक त्याला रेजिस्टन्स सपोर्ट मिळणार आहे, तर तिथे जसं आलं ना तर आपला SL हा सर कॉस्ट टू कॉस्ट करा. मार्केट काय पॉझिटिव्ह असेल तर तिथूनच तो रिव्हर्स घेईल, ठीक आहे. आणि मोठा गॅप डाऊन झाला आणि काही नेगेटिव्ह असेल, 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक केला तर मार्केट खालच्या साईडला जाऊ शकतं. उद्याचा दिवस फक्त काही कॉम्प्लिकेट करू नका, मार्केटला एकदम सिम्पल ठेवा. ज्या लेवलला जात असेल मार्केटच्या अगेन्स्ट जाऊ नका, अगर ट्रेंड वरच्या साईडला जाईल तर वरच्या साईडला ट्रेड घ्या, ओके. आणि आता पण मी फिन निफ्टी करणार, तर मी तुम्हाला फिन निफ्टीचं सांगतो. फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं, सेम सिनारिओ, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, वरतीच असेल वरच्या साईडला जा. दुपारपर्यंत काय नेगेटिव्ह रिझल्ट आला तर त्याचा लो ब्रेक केला तर डाऊन साईडला जाऊ शकतो. आणि नेगेटिव्ह रिझल्ट नाही आला, पॉझिटिव्हच असेल तर ते मार्केट हे हळूहळू वरतीच जाणार, ठीक आहे. मोठा गॅप डाऊन झाला, 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक केला, डाऊन साईडला जाऊ शकतो. आणि 22,147च्या आसपास एक समजा एक पॉझिटिव्ह रिझल्ट आला असेल आणि तिथून मग तो एक बऱ्यापैकी वरच्या साईडला जाऊ शकतो मार्केट, ठीक आहे. यात लेवलला सपोर्ट घेऊन काही नेगेटिव्ह न्यूज असेल हा सपोर्ट ब्रेक करत असेल तर सपोर्टला तो रिस्पेक्ट पण नाही करणार, ते खूप डाऊन साईडला जाऊ शकतं, ठीक आहे. फक्त एक रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक करत असेल डाऊन साईडला जाऊ शकतो, ठीक आहे. क्लिअर आहे. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.